कालपासून मी माझ्या जवळजवळ 20,000 रुपये पहिले महिन्याचे वाचवले. वाव. मोर पॉवर थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. मला एक मेसेज आला की तुमच्या अकाउंटमध्ये 1 लाख जमा झाले. तर ह्या मेसेज मला कळाला की हा माझं ई कॉमर्स थ्रू आला, ही अमाऊंट माझी, जेव्हा मी ई कॉमर्सचा बिझनेस करतो. किती जणांना अशी फिलिंग येते की आपण दुसऱ्यांचा सक्सेस होऊन आपल्याला प्राऊड फिलिंग होते? किती जणांना असं येस वाटतं येस की आपल्यामुळे होत आहे? येस, दिस इज द मॅजिक येस ऑफ द येस. कम्युनिटी. यानी कि कम्युनिटी में इतनी अच्छी बॉन्डिंग डे बाय डे होते जा रही है, तो इतना अच्छा फील होता है। इसके पहले कोई ऐसी कम्युनिटी ज्वाइन नहीं की थी मैंने। जैसे ही क्या बोलते सर ने बोला कि गुड मॉर्निंग बोलो, तो मैंने गुड मॉर्निंग जोर से बोला, तो अगल बगल की चाय के दुकान वाले और जूस के दुकान वाले गुड मॉर्निंग सर बोलने लगे थे मुझे। तो आई वॉज शॉक कि क्या हो रहा है, समथिंग डिफरेंट टाइप की एनर्जी मिलती है जब कोई अनजाना इंसान आपको ग्रीट करता है मॉर्निंग में। तो आई एम ब्लेस्ड रियली, बहुत बढ़िया कम्युनिटी है ये, और बहुत ही अच्छे हम लोग सब मिलके ग्रोथ करेंगे एक साथ में, और वैभव वल्लभ सर का सपना पूरा करेंगे। थैंक यू सो मच। काल आपला जर मॉर्निंग सेशन झालं आणि आफ्टरवर्ड्स मी घरी गेलो नाश्त्यासाठी, तर मला एक मेसेज आला की तुमच्या अकाउंटमध्ये 1 लाख जमा झाले. तर ह्या मेसेज मला कळाला की हा माझं ई कॉमर्स थ्रू आला, ही अमाऊंट माझी, जेव्हा मी ई कॉमर्सचा बिझनेस करतो त्याच्या थ्रू मला ही अमाऊंट आली. एनर्जी मध्ये आली आणि पॉझिटिव्ह मध्येच होती सकाळ सकाळ. ही जेव्हा अकाउंटमध्ये अमाऊंट आली माझ्या ई कॉमर्स थ्रू, तेव्हा मी थोडंसं अचिव्हमेंट आलं. मी माझ्या वाईफला शेअर केलं अकाउंटमध्ये आले, तर आपण अजून एक बिझनेसमध्ये मी परत हीच अमाऊंट मी 50% अमाऊंट मी इन्व्हेस्टमेंट केली माझ्या बिझनेसमध्ये परत. आणि प्लस प्लस अजून कसं अजून ओव्हर करायचं, अजून 1 लाखाची 2 लाख कशी करायचे, हे आता माझं चाललंय पुढच्या आठवड्यापर्यंत मला कशी अमाऊंट अजून 2 lakhs पर्यंत ऍड करू शकतो मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये. तर हेच माझं चाललंय. आणि येस, हीच माझी सक्सेस स्टोरी. तर थँक्यू. येस, कॉंग्रॅच्युलेशन. ग्रेट सुपर ग्रेट ग्रेट, सुपर. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय. अँड येस येस. येस कैलाश. सर, कालचं सक्सेस खूप छोटं आहे पण माझ्यासाठी मोठं आहे. आणि एकदम जनरली काम चालले होते आज. काही प्रॉब्लेम नव्हता. पण इट दॅट फ्रॉक, एक 2-4 फ्रॉक खायचे ठरवले काल. आणि सर्वात कठीण फ्रॉक जे होते तेच खाल्ले आधी. तर फ्रॉग इटिंग करायला भारी नाही वाटत, पण जे काम इटिंग करायला भारी वाटलं ना, तर फिलिंग एकदम भारी आली, डेअरिंग वाढली. आणि आपण कठीण काम आधी केलं तर पूर्ण बाकीचे कामं एकदम असं स्पंज सारखे वाटायला लागतात, हेवी नाही वाटत. तर हे एक सक्सेस होतं. आणि दुसरं एक, थोडासा वेळ उरला आणि काय करायचं, तर मोबाईल काढला आणि जुने कॉन्टॅक्ट लिस्ट काढली. आणि मॅक्सिमम एक 50-60 कॉन्टॅक्ट, जे खूप दिवस झाले मी फोनच केले नव्हते, असे कॉन्टॅक्ट मी शोधले आणि ते कॉल केले प्रत्येकाला. त्यातले काही 25-30 कॉल झाले. तर त्यातनं आपण व्यवसाय काय करतो, सध्या काय करंट सिच्युएशन चालली, समोरचं काय करतो, याच्यातनं असे कॉन्टॅक्ट झाले का 2 ऑर्डर्स त्याच्यातनं मला कन्फर्म झाल्या. हे एक सक्सेस अरे होतं. वाह! ग्रेट. ओके, येस, थँक्यू. येस, ग्रेट. मोर वाव वाटर. वाव, इट वॉज अ बिग अमेझिंग सक्सेस, अमेझिंग. बिग सक्सेस. थँक्यू. सुपर. गुड गुड गुड. येस गाइस, जस्ट चैट बॉक्स में टाइप करा मोर पावर टू मोर पॉवर अँड मोर कैलाश फिल. जी. किती किती जणांना अशी फिलिंग येते की आपण दुसऱ्यांचा सक्सेस होऊन आपल्याला प्राऊड फिलिंग होते? किती जणांना असं येस वाटतं येस की आपल्यामुळे होत आहे? येस, दिस इज द मॅजिक येस ऑफ द येस. कम्युनिटी. दिस इज द मॅजिक की आपण जेव्हा दुसऱ्यांचे यश, नाहीतर युजली बाहेरची एनर्जी कशी असते की त्याचं वाढतंय आपल्याला, आपण खाली जातोय, जसं की तो आपला पैसा घेतोय. डू यू अंडरस्टँड? पण इथे जेव्हा आपण दुसऱ्यांचा सक्सेस ऐकतो तेव्हा आपली छाती भरभरून येते. राईट. येस येस, वाल्मिक जी, येस, शेअर करा. नमस्कार सर, सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. नमस्कार. गुड गुड. आपलं जे 1-to-1 सेशन झालं होतं बघा 4-5 दिवसापूर्वी, त्यात मी तुम्हाला एक बोललो होतो की बा माझ्याकडे जे म्हणजे जे गरजेची वस्तू नाही, ज्याच्यापासून आता माझा काही म्हणजे वेस्टेज जात होता माझा पैसा त्या गोष्टीचा, ती गोष्ट मी पूर्ण केली. आणि कालपासून मी माझ्या जवळजवळ 20,000 रुपये पहिले महिन्याचे वाचवले. वाव. मोर पॉवर थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. माझे ह्या बिझनेस मधून त्या बिझनेसचा EMI पेड करावा लागत होता आणि माझा तो लॉस होत होता दर महिन्याला. तर फक्त ते मी डिसिजन घेतली मागच्या महिन्यामध्ये, आणि आपलं क्लास झाल्यानंतर मग मी जास्त फोर्सली त्या गोष्टीच्या मागे लागलो. आणि एक 3-4 दिवसातच ते काम क्रॅक केलं. आणि काल ती गाडीची डील करून मी माझा मंथली EMI तो जो होता, जो की माझा लॉस होत होता EMI च्या रूपात, तो मी सेव्ह केला या महिन्यापासून. ग्रेट 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 ग्रेट. ग्रेट ग्रेट. हलका ग्रेट वाटतं ग्रेट. थोडासा, गाडी हलकी झालीये. येस येस. हो, खूप म्हणजे खूप रिलॅक्स वाटायला लागला आजपासून.
येस, ग्रेट, म्हणजे सुपर. अगोदर ती करायची इच्छा सुद्धा होत होती, डेअरिंग होत नव्हती लवकर ती करण्याची, की बा असं हे होईल का नंतर. पण मला माहिती की बा मी करेल. आणि ते आतापासूनच गोल ठरवला की बा मला पुढची गाडी कधी घ्यायची, काय घ्यायची, आणि ती गाडी अशी घ्यायची की बा त्या गाडीचं मला बर्डन नाही वाटलं पाहिजे घेतल्यानंतर पण हप्त्याचं. येस, येस. करेक्ट करेक्ट करेक्ट. अमेझिंग, अमेझिंग. बी थिंक लाईक अ रिच पीपल. पहिलं रिच लोक बना मनाने, माइंड मध्ये, कारण की पहिली गोष्ट तुमच्या माइंड मध्ये येते. येस, आणि त्यानंतर प्रत्यक्षात रिच होता तुम्ही. येस, थँक्यू व्हेरी मच. आणि कुणाला शेअर करायचंय? थँक्यू ऑल. येस येस ये गाईज, भाऊ. अजून कोणाला वी विल टेक वन लास्ट येस शेअरिंग अँड वी विल एंड फॉर भाऊ. टुडे. मी करू. सर यस दयानंद तांबे भाऊ बोल. बोलतोय. भाऊडे. येस सर दयानंद तांबे बोलतोय. बोला बोला येस. बोला. नंतर भाऊजी बोला. येस. हा, माझा सक्सेस छोटाच आहे. आजचा माझा 8वा दिवस आहे. 7 दिवसापासून 7व्या दिवशी देखील मी ₹50 सेव्ह केलेले आहेत. आणि काल मी बोललो होतो की 300, आज 350 पाहून मला ₹50 वाढल्याचा खूप आनंद होतोय. आणि त्याने एक कॉन्फिडन्स तयार होतोय, माझ्या मनामध्ये एक नवीन कॉन्फिडन्स तयार होतोय. आणि कालच मी 1-to-1 सेशन रजिस्टर केलंय. मला दिवसभर ते जमत नव्हतं, परंतु माझा मुलगा कॉलेजवरून आल्यानंतर मी त्याच्याकडून ते करून घेतलं. आणि रात्री 1-to-1 सेशन त्याच्यातली इन्फॉर्मेशन मी वल्लभ सरांना शेअर केले. मिळाली की नाही त्यांना माहिती नाही मला, परंतु आज 11 वाजताचा टायमिंग आहे त्या 1-to-1 सेशनचा. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली की नाही मी अजून कन्फर्म केलेलं नाहीये. सर सांगतीलच मला. आणि त्यामुळे मी फार एक्सायटेड आहे आज 1-to-1 सेशनसाठी, माहिती माझी शेअर करण्यासाठी आणि सरांकडून जास्तीत जास्त नॉलेज घेण्यासाठी. थँक्यू सरजी. ग्रेट, मोर ग्रेट. सो कॉंग्रॅच्युलेशन दयानंदजी. दयानंदजी, तुम्ही ₹50 सेव्ह नाही केलेत, तुम्ही फायनान्शियल कॉन्फिडन्स गेन केलेला आहे. फायनान्शियल कॉन्फिडन्स, कारण की फायनान्शियल फ्रीडमच्या आधी पहिला फायनान्शियल कॉन्फिडन्स गरजेचं असतं. अंडरस्टूड? येस, येस. कॉंग्रॅच्युलेशन. येस भाऊजी, लास्ट लास्ट, आणि नंतर स्वप्नील. शुअर. सर, त्या दिवशी मी बोललो होतो की माझा एक प्रिंटर ऑर्डर केला होता आणि पुस्तक पण आजला येईल शक्यतो. तर प्रिंटर काल आलाय आणि आता एक नवीन इन्कम माझी त्याच्यामध्ये ऍड होईल. कमीत कमी आता लाईन बसून एक दिवसाला ₹100 जरी मिळाले तरी महिन्याचे ₹3000 माझ्या याच्यामध्ये मिळतील, मला इन्कम मध्ये ऍड होतील. Can I share my Superb. Yes small guys. success? येस येस Sure, येस sure, नरेंद्र. sure. Definitely. या ही कम्युनिटी जेव्हापासून जॉईन केली जवळपास मला 15 से 16, आई थिंक 17 to 18 days हो गए. बट मॉर्निंग में जो मोटिवेशन का डोज मिलता है, जो एनर्जी हाई रहती है, और कम्युनिटी के जितने प्यारे प्यारे में मैंने इतना अच्छा बोला, तो मैंने उसके पहले दिन, उन्होंने 2 दिन पहले बोला खाने में स्वीट कम हो गया, ऐसे लग रहा है नरेंद्र जी और गणेश जी आज नहीं आए, येस. तो यानी कि कम्युनिटी में इतनी अच्छी बॉन्डिंग डे बाय डे होते जा रही है, तो इतना अच्छा फील होता है. इसके पहले कोई ऐसी कम्युनिटी ज्वाइन नहीं की थी मैंने. और मॉर्निंग में 7:15 से मेरा डे यानी कि बस में जर्नी चालू होती है, फिर भी मैं इस सेशन को एनी हाउ ज्वाइन करता हूँ. और आज जैसे ही मॉर्निंग से रोड से जा रहा था, और जैसे ही क्या बोलते सर ने बोला कि गुड मॉर्निंग बोलो, तो मैंने गुड मॉर्निंग जोर से बोला, तो अगल बगल की चाय के दुकान वाले और जूस के दुकान वाले गुड मॉर्निंग सर बोलने लगे थे मुझे. तो आई वॉज शॉक कि क्या हो रहा है, समथिंग डिफरेंट टाइप की एनर्जी मिलती है जब कोई अनजाना इंसान आपको ग्रीट करता है मॉर्निंग में. तो आई एम ब्लेस्ड रियली. बहुत बढ़िया कम्युनिटी है ये, और बहुत ही अच्छे हम लोग सब मिलके ग्रोथ करेंगे एक साथ में, और वैभव वल्लभ सर का सपना पूरा करेंगे. थैंक यू सो मच. इट इज अ मॅजिकल वर्ड. गुड मॉर्निंग, थँक्यू. हे मॅजिकल वर्ड आहे, तुम्ही वापरून बघा, वापरून बघा, आणि तुमच्या लाईफ मध्ये मॅजिक होत राहणार. येस, येस. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, guys. More power to you. We will have one song.